आज माझी कोर्टात माझ्या आरोपीची तारीख होती, म्हणजे माझ्या केसेसमधली. पण आरोपी का चार्ज फ्रेम होतील म्हणून आरोपी कोर्टात हजर होत नाही. आणि दररोज दर तारखेला काही ना काही मेडिकल देते, कधी कधी काय काय गोष्टी देते, बाहेर ठिकाणी प्रवास करते म्हणून देते, काहीतरी असे बहाणे बनवून ती काही येत नाही. तर तिचं असंही म्हणणं येतं की इतर आरोपीचा शोध लागला नाही आणि इतर आरोपीचा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठीचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, हे व्हावं, आम्ही प्रयत्न करतोय. परंतु वकिलाच्या सल्ल्यानुसार ही आरोपी महिला जी आहे ना, तर ती गुन्हे करते. आणि आता वकिलांचं काम आहे त्याच्यातून हिला कसं सोडायचं ते, मग त्यासाठी तिला जे जे सल्ले लागतात ते तिला देतात. मग त्यानुसार ती वागते. कधी कधी तिची म्हातारी आई तिथे घेऊन येते, मग त्या आईला दाखवून मग आमच्या जज मॅडम आहेत तिथं, मग त्या जज मॅडम त्याला बघून ते हे करतात. आणि महिला असल्यामुळं कदाचित मी गुन्हेगार असते, माझ्यावर गुन्हा असतं तर मीही तेच केलं असतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय केलं असतं, वकिलांच्या सल्ल्यानुसार ह्या तारखेला मिळणार नाही, पुढच्या तारखेला ते, मग पुढच्या तारखेला मी काहीतरी मेडिकल सर्टिफिकेट देणार, तब्येत ठीक नाही होणार नाही म्हणून मग मी हे करणार. पण आता जेच कुठं बघतात की बाया रोज लाईव्ह घेतील किंवा रोज हिचं ही असते म्हणून, हे कुठं बघायला लागले तर की हिचं आजारी नसती, ही सगळे नाटकं करते म्हणून. आता मेडिकल सर्टिफिकेट दिलं म्हणजे ते दिसतंय, बरोबर आहे की नाही, असं ते आहे. आणि त्याच्यामुळे गुन्ह्यातून सुटण्यासाठी आरोपी अशा पद्धतीचे जे फंडे आहेत वकिलाच्या सल्ल्यानुसार ते करते. असो, मी दुसरी गोष्ट ही सांगते की मी खूप दिवसांना व्हिडिओ बनवले यूट्यूबसाठी, ज्या की आता नुकताच माझ्याकडे 2-4 केसेस आल्या होत्या महिलांच्या, की ह्या लग्न झालेल्या महिला ज्यांना लेकरं येतं. एक प्रकरण ते होतं, मग लेकरं पहिल्याचे, त्याच्यासोबत लग्न नाही, आई वडील नसल्यामुळं त्याच्यासोबत 9 वर्षाच्या पुढं, म्हणजे लेकर 2 पोरी, असं 8 वर्षाची एक पोरगी, 4 वर्षाची एक पोरगी, 4-5 वर्षाची. आणि त्या नवऱ्याला म्हणजे इतकं मारायचं नवरा की इथून असे तिला 22 टाके डोक्यात, जिथं पाहिलं तिथं असं चाकून, असा चाकू टोका ठेवायचं ना, असं करायचं चाकून. शेवटी पोलीस तिला असं बोलले की बाई ह्याला काय सोन्याचा लागलाय का, तू जाय की सोडून, ह्याला एखाद्या बुधवार पेटात धंदा कर, पण याच्या जवळ कशाला राहिलीस. शेवटी तिनं ते सोडलं, तो सोडला. कुठंतरी हाऊसकीपिंगचे कामं करायला 2 पोरीला घेऊन. आणि त्याच्यामध्ये ते सोसायटीमध्ये वॉचमॅन म्हणून जे असतात का, त्यानं तिला बघितलं, त्या 2 पोरी घेऊन हिंडताना फिरताना, तिथे कामं करताना. आणि हे बिन लग्नाचा ह्यानं तिला भाळलं, बोलला. मग सुरू झालं, तुला सांभाळतो मी, पोरीला सांभाळतो. मग पप्पा मला म्हणा, मग पोरीसोबत फुटूच काढणं, हेंडायलाच घेऊन जाणं, असं केलं. मग हिच्याकडून पैसे घेऊन जाणं, ह्याला लागली लत. आणि हिला माहीतच नाही की ह्यानं आणखीन दुसरी ठुली, ह्यो बिन लग्नाचा आहे, पण ह्यानं आणखीन 2-3 लेकराची माय ठुली. तिचं भांडण कोर्टात सुरू, तिचा घटस्फोट नाही. आणि मस्त 2 डगरीवर हात देऊन ह्यो जगायला लागला तिच्यावर, त्या दोघीवर. मग तिला कळलं हिच्या संग चाललाय म्हणून, मग ती त्याला नेली, कोंडू ठेवायली, काय काय करायली. पण तरी ह्यो हिच्याकडे यायच लागला, पैसे घेऊन, हिच्याकडून पैसे घेऊन तिच्याकडून, मग तिच्याकडून पैसे घेऊन मायबापाला, आणि हिच्याकडून पैसे घेऊन ह्याची दारू पाणी धकायलं. त्यात ही घरवार राहिल्यावर कुठं मग काय काय तिच्या संग केलं, कारखानान बिरखानान हे, तिथं कारखान्यावर हाणली, उंदराचं औषधन, कायनून बायनून सगळं, गोचडाचं औषध खाणं पिणं. घरवर असताना मग त्या डॉक्टरनं MLC केली नाही. आणि तेवढं मग 3-4 महिन्याचं पोट घेऊन ती पोरगी जीव देण्याच्या तयारीत. लेकरं घेऊन गेला पहिला त्या लेकराचा बाप. आणि ही अशीच हे करीत असताना बायानं लेकरं बाळ परगंती लागते. बिन लग्न्या पोराचं काही खरं नसतंय. त्याचे मायबाप आपल्याला घरात घेत नाहीत. त्यांच्या जाती रीती पाती रूढी परंपरा ह्या वेगळ्या असतात. आमचा मुंजा पोरगा आहे, हे घेतलाय म्हणून त्याजवळ करीत नाहीत, अशा गोष्टी होतात. दुसरी एक, वैज्ञानिक क्षेत्रात काम करणारे, मेडिकल फील्डमध्ये असणारी पोरगी, जात एकच, पण लग्नाचं आमिष देणं, म्हणजे शारीरिक संबंध पूर्ण करण्याचा हेतू ठेवून मी तुझ्यासोबत लग्न करतो असं म्हणणं, ह्याला लग्नाचं आमिष देणं असं म्हणतात. सांगायचं काय सांगत होते की आता ते मध्येच कोणीतरी माणसं आले, तर तिनं काय केलं,
लग्नाचं आम्ही म्हणजे मेडिकल फील्डमध्ये ती काम करणारी पोरगी आणि काय म्हणतात ना शारीरिक संबंध सेक्स करण्याचं उद्देश पूर्ण करण्यासाठी लग्नाचं आमिष, मी तुझ्यासोबत लग्न करणारच आहे, चल आपण लॉजवर जाऊ, हॉटेलवर जाऊ. वर्षभरापासून ती पोरगी गरोदर राहिली. कोणातरी दवाखान्यात गेली तिथं तिला एक गोळी दिली. आता 2 महिन्याच्या वरचं लेकरू राहिल्यावर खाली होत नाही गोळीनं, ते ऑथेंटिक डॉक्टरच लागत आहे त्याच्यासाठी. तर तिनं कुणाकून तरी गोळी खाल्ली, तिला झालं ब्लडिंग, मग दवाखान्यात ॲडमिट. याच्यामध्ये म्हणजे अशा गोष्टी ज्या वेळेला त्यांनीला करिअर करण्यासाठी शिक्षणासाठी ठेवलेली पोरगी. जशा समस्या काय म्हणतात ना बदलायले स्वरूप मुंबई पुण्यासारख्या ठिकाणच्या महिलांचं हे असे प्रश्न निर्माण व्हायलेत. त्याच्यामुळं बिना लग्नाच्या पोरी असतील त्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं. लेकरा बाळाच्या माया असत्या त्या एकट्या असत्या, त्याच्यामध्ये त्यांच्या मजबुरीचा फायदा हे घेतात, ह्यांच्या गरजा भागवतात. आणि बिन लग्नाच्या पोरा मागं लग्न झालेल्या घटस्फोटीत विधवा या महिलांनी जाऊ नये. हे तुमचे होणारे नसतेत, कधीच होणारे नसतेत. आपल्याला त्यांच्या गरजा आपण भागवायच्या, मग त्या आर्थिक असत्या, त्या शारीरिक असत्या, त्याच्यापुरतेच तेवढे त्यांचे नाते असतात. आणि पुन्हा मग आपल्याला आपलं काय ते रस्त्यावर आयुष्य येते. नवसानं केला पतीन त्याला फुटली रगत पिती असं होतं. आणि पुन्हा म्हणजे आताचे एवढे हे इकडं मराठवाड्यातले तिकडे गेलेले पोरं तर असले आहेत, म्हणजे सगळेच नाही बरं का, परंतु जास्तीत जास्त असेच आहेत. 1-1, 2-2 हे ठेवून येतं, त्यांच्यावर मस्तपैकी जगत येतं, खाणं पिणं करणं, दारू पाणी, आणि पुन्हा गावाकडं ते खर्च त्याचा आहे त्याच्याकडून त्या बायाकडूनच घेऊन, म्हणजे गावाकडं असल्या की यायचा नवरी छळ करतात आणि शहरात राहिल्या या बाया कामं धावून त्या निमित्तानं तर पुन्हा यांचे मैत्र प्रियकर हे असा छळ करतात. मग हा दुहेरी तिहेरी छळ होतो आणि त्याच्यामुळं बाया वाहवत जातात, आत्महत्या करण्याच्या मार्गावर असतात. अशा महिलांनी जर आपल्या अवतीभोवती तुमच्या महिला अशा असतील तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा. कुठलाही निर्णय घेत असताना पोलिसांची मदत घ्या, काउन्सिलरची मदत घ्या, कार्यकर्त्यांची मदत घ्या, जेणेकरून तुमच्यावर पस्तावण्याची वेळ येणार नाही, जीव देण्याची वेळ येणार नाही. आणि होईन तेवढं विवाहित विधवा परित्यक्त ज्या महिला आहेत त्यांनी अविवाहित मुलांच्या पाठीमागं जाऊ नये. लई झालं तर एखादा 100त एखादा लादत असतो आपल्याला, नाही तर आपल्याला उघडं नागडं बघितलं, बाकीच्या गोष्टी आपल्या त्याच्यासोबतच्या झाल्या, पैसा आपला त्याला देणं बंद झालं की त्याचा इंटरेस्ट संपतो, आपलं काही खरं नसतंय. त्याच्यामुळं काय म्हणतात ना आपलं पुन्हा उकांड्याची दैना पुन्हा तशीच सुरू राहते काही काहींची. त्याच्यामुळे विचार करून बायांनी पोहरींनी करिअर करावं. बायांनी अशा पद्धतीचे लेकरं बाळाचा उन्हाळा होईन, लेकरं बाळाची ताटातूट होईन, आपलं आयुष्य उघड्यावर येईल, अशा पद्धतीचे निर्णय घेऊ नये, अशा पद्धतीनं एक सांगणं आहे. थँक्यू.